तर आज आपण जाणार होतो शेगावला. शेगावला जायच्या पहिले आपल्याला सुरतला दिसला. सुरतदा म्हणे चल म्हणे नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे केल्यावर आम्ही स्टेशनवर आलो. स्टेशनवर तो ओमन मी चालतो. त्यानंतर सक्षम आणि त्याचे मित्र दिसले. त्यानंतर स्टेशनवर आल्यावर चमत्कार तर असं झालं आपल्याला आपला क्लासमेट दिसला म्हणजेच की बाहेर वगैरे दिसला. मग त्याला म्हटलं चल म्हटलं बाबू तूही चल. मग काय आम्ही बसलो ट्रेनमध्ये बसल्यावर दादा आलते मस्तपैकी गाणे म्हणून राहिले बा. ऐका मग तुम्ही पण. माझे थोरा किती सांगू त्यांचे उपकार अरे जीवनाच्या वाटेवर आई माझी. मग काय तेवढ्यातच समोर आलो. समोर आल्यावर पाहतो तर आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला. मग काय त्याने पंक्चर वगैरे काढली. मग म्हणे पाय म्हणे आता कसे व्ह्यू पाच चल म्हणे मस्त. मग काय व्ह्यू पाच निघालो आम्ही डायरेक्ट आलो शेगावला. शेगाव भावेश म्हणे मी जातो म्हणे माझ्या फॅमिली सोबत. तो त्या फॅमिली सोबतच आलता पण शेगावपर्यंत आपल्या सोबत आला. त्यानंतर मग काय आम्ही ॲटोत वगैरे जाऊन बसलो. ॲटोत वगैरे जाऊन भेटल्यानंतर तो अजून भेटला आपल्याला शेगावले. त्यानंतर गर्दी तर एवढी होती लाईनीत की आम्ही एवढं समोर गेल्यावर लाईन संपली नाही. म्हटलं चला बा वापस आपण श्रीमुख दर्शनच करू. त्यातच काय आम्ही पाय वगैरे लागून बाहेर आलो तर एक दादा म्हणे आमचे फोटो काढ म्हणे. त्याचे फोटो काढल्यानंतर मी ब्लॉगची क्लिप काढतो. तो म्हणे तू ब्लॉग वगैरे बनतो का? म्हटलं हो बा. मग त्या दादासोबत बोललो. निरोप वगैरे घेऊन मग आम्ही निघालो जेवणाच्या लाईनीत. तर आपल्याला भाऊ भेटलेला आहे म्हणजे कोणत्या गावाचा आहे तू? मी नांदेडचे वेटरनरी कॉलेज. नांदेडचा आहे आणि जाऊ दे आता काय बोलू. धन्यवाद भाऊ. बाय. त्यानंतर भाऊ आपल्याला अशी प्रेमाची पब्लिक भेटते ना तर मन पूर्ण खुश होऊन जाते. मग काय त्याच्यासोबत त्याचा निरोप वगैरे घेऊन मग निघालो आम्ही डायरेक्ट जेवण करायला. आणि जेवण वगैरे करायला गेलो. हे इकडे धक्काबुक्की करून राहिले. मग काय हा मला समजून सांगून राहिलं असं नाही करायला लागत. तेवढा तर एक बाई इथं चक्करून बसलेली होती. मग काय इथं जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर काय डायरेक्ट घेतला आपण प्रसाद घेऊन निघालो आपण रेल्वे स्टेशन आलं. म्हटलं एवढी गर्दी अरे बापरे. मग काय कसं नाही कसं बसलो आपण गेटवरच बसायला लागलं. या जाताना नाही येताना जागाच नाही भेटली. मग काय मस्त नजारे वगैरे पाहत आपल्याला एकदा भेटला नागपूरचा दहा भेटल्यानंतर काय याच्या सुधाराच्या मस्त्या वगैरे करत आपण डायरेक्ट आलो मूर्तीच्या पुरले. काय विषय असा आहे की अशीच जर आपल्याला पब्लिक भेटली ना कुठं पण तर मग कसं खुश होऊन जाते. नाही बा आपलं काही ना काही आहे कुठं ना कुठं पाहतात बा आपले लोक. मग काय तिथून डायरेक्ट ललितवर आलो. चहा वगैरे घेतला. चहा घेऊन निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. तोपर्यंत भेटू मग आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.